अभ्यास गणिताचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण गुणाकार व भागाकार या घटकातील उदाहरण संग्रह 15 अभ्यासणार आहोत। यामध्ये प्रश्न पहिला दिलेला आहे, खालील उदाहरणे सोडवा, भागाकार व बाकी लिहा। तर भागाकार म्हणजे काय? तर दिलेल्या संख्येची समान वाटणी करणे म्हणजे भागाकार, किंवा दिलेल्या संख्येतून एखादी संख्या पुन्हा पुन्हा वजा करणे म्हणजे सुद्धा भागाकार। आता जर या ठिकाणी तुम्ही पाहिला तर उदाहरण क्रमांक 1 दिलेला आहे 1284 भागिले 32, म्हणजे आपणास 1284 या संख्येचे 32 च्या गटामध्ये विभागणी करायचे, म्हणजे आपणास 32 चे भाग करायचे आहेत। सुरुवातीला हे उदाहरण आडव्या पद्धतीत दिलेलं आहे। आपण हे उदाहरण व्यवस्थितपणे या ठिकाणी मांडून घेऊया। कोणत्या संख्येला भागायचंय? तर 1232 या संख्येला भागायचे, म्हणून ती संख्या या ठिकाणी लिहून घेतली। 1284 ला भागायचे, म्हणून या ठिकाणी लिहून घेतलं 1284। कोणत्या संख्येनं भागायचंय? तर आपणास 32 न भागायचे, म्हणून या ठिकाणी 32 लिहिलं। आता ज्या संख्येला भागायचं आहे त्या संख्येला भाज्य म्हणतात, म्हणजे या ठिकाणी भाज्य आहे 1284, आणि आपण ज्या संख्येने भागणार आहोत, इथं 32 न आपण भागणार आहोत, त्या संख्येला म्हणायचं भाजक। ठीक आहे, भाज्य कशास म्हणतात, भाजक कशास म्हणतात हे आपण पाहिलं। आता भागाकार म्हणजे काय? तर आपण ज्या संख्येचे गट करणार आहोत, आता पहा 1284 चे आपण गट करणार आहोत, ते गट कितीचे करणार आहोत? 32 चे गट करणार आहोत। तर 1284 या संख्येचे 32 चे किती गट होतील ते एकूण गट म्हणजे भागाकार असतो, आणि जो शेवटी शिल्लक राहतं त्याला आपण बाकी म्हणतो। आता आपण 1284 ला 32 न भागूया। 32 ने भागायचं म्हणजे आपणास 32 चा पाडा या ठिकाणी लिहावा लागेल। पहा 32 चा पाडा कसा लिहायचा? तर आपण या ठिकाणी गुणाकार रूपात अगोदर तो पाडा तयार करून घेऊया। 32 ला 1 न जर गुणलं तर 32 1 32 32 गुणिले 2 म्हणजे 32 दोन्ही। आता 32 ला आपण 2 न गुणूया। 2 चा पाडा 2 पर्यंत म्हटला, 2 दोन्ही 4, 2 त्रिक 6, 32 दोन्ही 64, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9 म्हणजे 32 त्रिक 96 झाले या ठिकाणी। 4 दोन्ही 8, 4 त्रिकम 12, 32 चौक 128, 5 दोन्ही 10 ला 0, हातचा आला 1, 5 त्रिक 15 आणि हातचा 1 16, 32 पंचे 160 आलेले आहेत। आता आपण पुढे सुद्धा पाडा लिहू शकतो, परंतु आपल्या ठिकाणी वेळ जास्त जाईल। जर आवश्यकता भासली तर आपण पुढे पाढा वाढवू, अन्यथा आपण याच ठिकाणी थांबूयात। आता पहा 1284 ला 32 न भागायचे। 32 न अगोदर 1 ला भागूया। 32 पेक्षा 1 हा अंक लहान आहे। जेव्हा भाजकापेक्षा भाज्यातली अंक जर लहान असेल तेव्हा त्यावेळेस शून्याचा भाग बसतो। 32 न 1 ला भागत असताना शून्याचा भाग बसेल। 32 0 0। भागाकारामध्ये आपण वजाबाकी करतो, 1 मधून 0 वजा केले, या ठिकाणी 1 राहतील। वजाबाकी केल्यानंतर वरचा अंक आपण खाली घेतो, वरील अंक 2 आहे, तो अंक आपण या ठिकाणी खाली लिहूया। 2 अंक खाली घेतला। आता 12 ही संख्या तयार झाली। 12 ला आपण 32 न भागणार आहोत, पण 32 पेक्षा 12 हा अंक लहान आहे, म्हणून या ठिकाणी सुद्धा शून्याचा भाग आपणास द्यावा लागेल। 32 0 0। 12 मधून 0 वजा केले तर 12 शिल्लक राहतील। वजाबाकी केलो, वरील अंक आता खाली घ्यावा लागेल। वरचा अंक 8 आहे, 8 अंक आपण खाली घेतला, 128 ही संख्या तयार झाली। 32 पेक्षा 128 मोठा आहे, मग 32 च्या पाड्यात 128 आहे का पाहूया। तर पहा 32 चौक 128 आहे, म्हणजे आपणास या ठिकाणी 4 चा भाग या ठिकाणी द्यावा लागेल, म्हणून या ठिकाणी लिहिलं 4। 32 चौक 128, 128 मधून 128 वजा केले, 0 राहिले। आता वरचा अंक घेतला 4, 4 अंक खाली घेतला, हा अंक शेवटचा आहे। 4 ला 32 न भागायचे, 32 पेक्षा 4 हा अंक लहान आहे, म्हणून भाग या ठिकाणी शून्याचा बसेल। 32 0 0, 4 मधून 0 गेले, 4 राहिले। पहा आता वजाबाकी केलो, वरून घ्यायला कुठलाही अंक शिल्लक नाही, म्हणजे आपणास या ठिकाणी भागाकाराची क्रिया संपलेली आहे। तर हे जे शेवटी शिल्लक आहे याला आपण बाकी म्हणतो, आणि ज्या संख्येनं भाग गेलेला आहे त्याला आपण भागाकार म्हणतो। तर या उदाहरणामध्ये भागाकार जो आलेला आहे तो 40 आलेला आहे, आणि बाकी आलेली आहे ती 4 आलेली आहे।
आपणास भागाकार व बाकी किती हे सांगा म्हटलेलं होतं. तर भागाकार 40 आणि बाकी आहे 4. यानंतर उदाहरण क्रमांक 2 आहे 5586 भागिले 87. आपणास या ठिकाणी 5586 ला 87 न भागायचं आहे. या ठिकाणी लिहून घेतलं. भाज्य आणि भाजक कोणतं हे तुम्हाला लक्षात आलेलं असेल. आता आपण काय केलेलं आहे, अगोदरच या ठिकाणी पाढा तयार करून घेतलेला आहे. जर संख्या मोठ्या असतील तर त्यावेळेस आपण पाढा तयार करून घ्यायचा आणि पाढा जर आपणास पाठ असेल, उदाहरणार्थ 30 पेक्षा लहान जर अंक असतील, आपणास पाढे जर पाठ असतील तर अशा वेळेस पाढा न लिहिता पाढा म्हणून आपण फक्त त्या ठिकाणी भागाकार करायचा. 87 ला अगोदर 5 ला भागूया. 87 पेक्षा 5 लहान आहे म्हणून भाग शून्याचा बसेल. 87 0 0, 5 मधून 0 गेले तर 5 राहिले. वरचा अंक खाली घेतला, वरचा अंक आहे 5. आता 55 ही संख्या तयार झाली. 55 ला आपणास कशानं भागायचंय तर 87 न भागायचंय, परंतु 87 पेक्षा 55 लहान आहे म्हणून परत या ठिकाणी शून्याचा भाग बसेल. 87 0 0, 55 मधून 0 गेले, 55 राहिले. वरचा अंक खाली घेतला. आता या ठिकाणी 8 अंक खाली आला, संख्या तयार झाली 558. आता आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 87 चा पाढा आपण 6 पर्यंत तयार केलेला आहे, तेव्हा 87 सख्ख 522 आलं आणि या ठिकाणी अंक आहे 558. 558 पेक्षा 522 लहान आहे. आपण पाहूया पाढा जर आपण पुढे तयार करून पाहिला आणखीन तर तो किती येतो पाहूया. 7 7 49 ला 9, हातचे आले 4, 7 8 56 आणि 4 60. पहा 87 चा पाढा जर 7 पर्यंत म्हटलं तर 609 येतं आणि 87 चा पाढा जर 6 पर्यंत म्हटलं तर 522 येतं. इथं किती आहेत 558. आपणास 558 पेक्षा मोठी संख्या खाली लिहिता येणार नाही, तर 558 पेक्षा लहान अंक इथं कोणता आहे तर 522 आहे. त्यासाठी भाग कितीचा द्यावा लागेल, 6चा भाग द्यावा लागेल. 87 सख्ख 522 म्हणून आपण या ठिकाणी 6चा भाग देऊया. 87 सख्ख 522. आता वजाबाकी करूया. 8 मधून 2 गेले 6 राहिले, 5 मधून 2 गेले 3 राहिले, 5 मधून 5 वजा केलं 0 राहिलं. आता वजाबाकी केल्यानंतर वरचा अंक खाली येतो. वरचा अंक आहे 6, तो खाली घेतला तर इथं 366 संख्या तयार झाली. 87 च्या पाड्यामध्ये 366 नाही, मग 366 पेक्षा लहान अंक आहे 348. त्यासाठी पाडा कितीपर्यंत म्हणावा लागेल, 4 पर्यंत पाडा म्हणावा लागेल. म्हणून 87 चौक 348. या ठिकाणी आपण 348 लिहिलं. यांची वजाबाकी करूया. 6 मधून 8 जाणार नाहीत, बाजूचा अंक घेतला. 16 मधून 8 गेले 8 राहिले. इथं 5 शिल्लक राहिले. 5 मधून 4 गेला 1 आणि 3 मधून 3 गेले 0. तर या ठिकाणी भागाकार किती आलेला आहे आपण लिहून घेऊया. या उदाहरणामध्ये भागाकार जो आलेला आहे तो आहे 64. ते या ठिकाणी लिहून घेतलं. आणि बाकी किती आलेली आहे तर ती बाकी आहे 18. उदाहरण क्रमांक 3 1207 भागिले 27. आता पहा 27 चा पाढा जर आपणास पाठ असेल तर तो लिहायची आवश्यकता नाही, आणि किंवा तो पाढा लिहून सुद्धा तुम्ही या ठिकाणी भागाकार करू शकता. या ठिकाणी आपण पाढा लिहून घेतलेला आहे. 27 ने अगोदर 1 ला भागूया. 27 0 0, 1 मधून 0 गेला 1 राहिला, वरून घेतला 2, 12 ही संख्या तयार झाली. 27 पेक्षा 12 लहान आहे म्हणून परत शून्याचा भाग बसेल. 27 0 0, परत या ठिकाणी 12 शिल्लक राहिले. वरचा अंक खाली घेतला, ह्यावेळी 0 हा अंक खाली आला, संख्या तयार झाली 120. 27 च्या पाड्यामध्ये 120 नाही, परंतु 120 च्या जवळचा अंक आहे 108. 27 चौक 108 म्हणून या ठिकाणी 4चा भाग दिला. 27 चौक 108. 120 मधून 108 गेले, 12 शिल्लक राहतील. वरचा अंक खाली घेतला, 127 ही संख्या तयार झाली. आता 127 आहे का पहा बरं. 27 च्या पाड्यामध्ये 135 आहे. 127 आपणास या ठिकाणी दिसत नाही, मग 127 पेक्षा लहान अंक 108च आहे म्हणून 27 चौक 108. परत या ठिकाणी आपणास 4चा भाग द्यावा लागेल. 27 चौक 108. वजाबाकी करूया आपण. 17 मधून 8 गेले 9 राहिले. या ठिकाणी 1 आहे, 1 मधून 0 गेला 1, 1 मधून 1 गेले 0. आता वरचा अंक खाली गेला अंक नाही म्हणून या ठिकाणी जे शिल्लक आहे त्याला आपण बाकी म्हणतो. या उदाहरणामध्ये बाकी आलेले आहे 19 आणि जो भागाकार आलेला आहे तो आहे 44. ठीक आहे, या ठिकाणी आपण लिहून घेतलं भागाकार.
यानंतर उदाहरण क्रमांक 4 आहे 8543 संख्या लिहून घेतली 8543 भागिले 41. 4100 कारण 41 पेक्षा 8 हा अंक लहान आहे. इथं 8 मधून 0 गेले 8 राहिले वरून घेतला 5. आता इथं 85 संख्या तयार झाली. 41 पेक्षा 85 मोठा आहे. पाहूया तो 41च्या पाड्यात आहे का. 41च्या पाड्यात 85 नाही पण त्यापेक्षा लहान अंक 82 आहे. म्हणून 41 दोन्ही 82. आपणास या ठिकाणी 2चा भाग द्यावा लागेल. 41 दोन्ही 82. 85 मधून 82 वजा केले 3 शिल्लक राहिले. वरचा अंक घेतला 4. इथं 34 ही संख्या तयार झाली. 34ला 41 न भागायचे परंतु 41 पेक्षा 34 कसं आहे लहान आहे म्हणून आपणास या ठिकाणी शून्याचा भाग द्यावा लागेल. 41 0 0. 34 मधून 0 वजा केले 34 राहिले. वजाबाकी केलो. आता वरचा अंक खाली घ्यावा लागतो. वरचा अंक खाली घेतला कोणता 3 तर 343 ही संख्या तयार झाली. आता आपण पाहूया 41च्या पाड्यात 343 आहे का. आपण इथे 41चा पाडा 7 पर्यंत तयार केलोय तेव्हा ते उत्तर आलेले 287. आता इथं संख्या 343 आहे. आपण पाडा वाढवून पाहूया. 41 8 किती येतं 8 1 8 8 चौक 32. 41 8 328 आलं. आपणास 343 पाहिजे. 41 9 किती येतं पाहूया. 9 1 9 9 चौक 36. 41 9 369 येतं. या ठिकाणी 343 आहे. मग 343 पेक्षा लहान अंक कोणता आहे 328 आहे. पाडा कितीपर्यंत म्हणावा लागेल 8 पर्यंत. याचा अर्थ या ठिकाणी कितीचा भाग जाईल 8चा भाग जाईल. 41 8 328. 343 मधून आपण 328 वजा करूया. 3 मधून 8 जाणार नाहीत बाजूचा अंक घेतला. 13 मधून 8 गेले 5 राहिले. इथं 3 आहे 3 मधून 2 गेला 1 राहिला. 3 मधून 3 गेले 0 राहिले. म्हणजे या ठिकाणी बाकी किती आलेली आहे बाकी आलेली आहे 15. आणि या उदाहरणामध्ये भागाकार किती आलेला आहे तर तो आलेला आहे 208. आपण सांगितलेलं आहे भागाकार आणि बाकी किती तर भागाकार आहे 208 आणि बाकी आहे 15. यानंतर उदाहरण क्रमांक 5 मध्ये 2304 ला 43 न भागायचे म्हणून या ठिकाणी लिहिलं 2304 भागिले 43. 43 न 2 ला भागायचे. 43 पेक्षा 2 लहान आहे. भाग कितीचा जाईल शून्याचाच येईल. 43 0 0. 2 मधून 0 गेले 2 राहिले. वरून घेतला 3. 23 ही संख्या तयार झाली. 43 पेक्षा 23 लहान आहे म्हणून परत शून्याचा भाग जाईल. 43 0 0. 23 मधून 0 गेले 23 राहिले. वरचा अंक खाली घेतला 230 झाले. बघा 43चा पाडा आपण अगोदरच तयार करून घेतलेला आहे. 43च्या पाड्यामध्ये 230 आहे का तर नाही. 230 पेक्षा लहान आहे 215. 258 मोठं होतो म्हणून या ठिकाणी लहान अंक कोणता आहे 230 पेक्षा तर 215 आहे. भाग कितीचा द्यावा लागेल 5चा आपणास या ठिकाणी भाग द्यावा लागेल. म्हणून 43 पंचे 215. 230 मधून 215 वजा केले या ठिकाणी 15 शिल्लक राहतील. आता वजाबाकी केलो. वरचा अंक खाली घेतो आपण. प्रत्येक वेळा एक अंक खाली येतो. वरून आला 4 हा अंक हा शेवटचा अंक आहे. तर इथं संख्या तयार झाली 154. 43च्या पाड्यामध्ये 154 आहे का नाही. तर 154 पेक्षा लहान संख्या आहे 129. 43 त्रिक 129 म्हणून आपणास या ठिकाणी 3चा भाग द्यावा लागेल. 43 त्रिक 129. वजाबाकी करूया. 4 मधून 9 जाणार नाहीत. बाजूचा अंक घेतला. 14 मधून 9 गेले 5 राहिले. इथं 4 शिल्लक आहे. 4 मधून 2 गेले 2. 1 मधून 1 गेलं 0. तर या उदाहरणामध्ये बाकी आलेले 25 आणि भागाकार जो आलेला आहे तो आहे 53. उदाहरण क्रमांक 6 या ठिकाणी आहे. 56,741 भागिले 26. आपण या ठिकाणी 26चा पाडा तयार करून घेतलेला आहे परंतु 30 पर्यंतचे पाडे पाठ असणं गरजेचं आहे. म्हणून 30 पर्यंत पाडे पाठ ठेवा जेणेकरून आपला जो भागाकार आहे तो पटकन या ठिकाणी संपतो. आता 26 ने अगोदर कशाला बघायचे तर 5 ला. 26 0 0 कारण 5 हा अंक 26 पेक्षा लहान आहे. 5 मधून 0 गेले 5 राहिले. वरून घेतला 7. 56 तयार झाली संख्या. 26च्या पाड्यामध्ये 56 नाही 26 दोन्ही 52 आहे. 26 त्रिक 78 मोठं होतो म्हणून या ठिकाणी 2चा भाग दिला. 26 दोन्ही 52.
56 मधून 52 गेले, 4 राहिले. आता 6 अंक खाली घेतला होता, त्याच्या पुढचा अंक 7 आहे, तर 7 अंक खाली घेऊया. 47 संख्या तयार झाली. 26च्या पाड्यामध्ये 47 नाही, 47 पेक्षा लहान अंक 26 आहे, तर त्यासाठी पाडा कितीपर्यंत म्हणावा लागेल? 1 पर्यंत. 26 1 26. आता वजाबाकी करूया. 7 मधून 6 गेले 1, 4 मधून 2 गेले 2. आता आपण 7 अंक खाली घेतला होता, त्यानंतर कोणता अंक खाली येईल? 4 अंक खाली आला, 214 झालं. आपण 26चा पाडा 8 पर्यंत केलोय तेव्हा 208 आलेला आहे. 26चा पाडा आपण 9 पर्यंत तयार करून घेऊया. 9 सक 54ला 4, हातचे आले 5, 9 दुनी 18 आणि 5 23. तर 26 नव्हे 234 येतं, या ठिकाणी 214 आहे. तर 26च्या पाडामध्ये 214 नाही, मग 214 पेक्षा लहान अंक किती आहे पहा? 208 आहे. त्यासाठी पाडा आपणास कितीपर्यंत म्हणावा लागेल? 8 पर्यंत म्हणावा लागेल. 26 8 + 2 म्हणजेच 208. 214 मधून 208 गेले, या ठिकाणी 6 शिल्लक राहतील. आता शेवटचा अंक आपणास खाली घ्यायचा आहे आणि तो आहे 1. तो 1 अंक खाली घेतला, 61 संख्या तयार झाली. 26च्या पाड्यामध्ये 61 नाही, 26 दोन्ही 52, 26 त्रिक 78 आहे. 26 दोन्ही 52 हा 61 पेक्षा लहान अंक आहे, म्हणून भाग या ठिकाणी 2चा द्यावा लागेल. 26 दोन्ही 52. 61 मधून 52 गेले, तर या ठिकाणी 9 शिल्लक राहतील, ज्याला आपण बाकी म्हणतो. आणि या उदाहरणामध्ये भागाकार किती आलेला आहे? तर तो आलेला आहे 2182. यानंतर प्रश्न दुसरा, हा शाब्दिक उदाहरण या ठिकाणी आहे. ताशी 48 किलोमीटर वेगाने 336 किलोमीटर अंतर जाण्यासाठी किती तास लागतील? ताशी 48 किलोमीटर वेग, याचा अर्थ एका तासाला 48 किलोमीटर. तर असं किती अंतर जायचं आहे? 336 किलोमीटर अंतर जायचं आहे, तर त्यासाठी किती तास लागतील हे या ठिकाणी विचारलेलं आहे. एका तासामध्ये 48 किलोमीटर अंतर कापलं जातं, तर आपणास 336 किलोमीटर अंतर कापायला किती वेळ लागेल हे या ठिकाणी शोधायचं आहे. म्हणजे 336 किलोमीटरचे आपणास भाग करायचे. ते कितीचे भाग करायचे? 48 किलोमीटरचे भाग करायचे आहेत. तर किती भाग म्हणजे किती तास या ठिकाणी लागतील आपणास शोधता येईल. 48 ने 3ला भागूया. 48 0 0, 3 मधून 0 गेले, 3 राहिले. वरचा 3 अंक खाली घेतला, 33 संख्या तयार झाली. 48 पेक्षा 33 लहान आहे, म्हणून पुन्हा शून्याचा भाग जाईल. 48 0 0, 33 मधून 0 गेले, 33 राहिले. वरचा अंक खाली घेतला, 336 झाले. आता पहा, आपण जो पाडा तयार केलेला आहे तो 48चा पाडा 5 पर्यंत तयार केलेला आहे, तेव्हा 240 आलेला आहे. आणि या ठिकाणी संख्या 336 आहे, म्हणजे आपणास पाडा या ठिकाणी वाढवावा लागेल. म्हणून 48 सख्ख किती येतं पाहूया. 6 8 48ला 8, हातचे आले 4, 6 चौक 24 आणि 4 28, 288 आले. परत पाडा पुढे वाढवला, 48 गुणिले 7 करूया. 7 8 56ला 6, हातचे आले 5, 7 चौक 28 आणि 5 33. पहा, 48 7 336 येतं, म्हणून आपणास या ठिकाणी कितीचा भाग घालावा लागेल? 7चा. 48 7 336. 336 मधून 336 गेले, 0 राहिले. वरून घ्यायला अंक आता नाही, म्हणजे प्रति तास 48 किलोमीटर वेगानं जर एखादं वाहन गेलं तर त्याला 336 किलोमीटर अंतर कापण्यासाठी 7 तास या ठिकाणी लागतील. उदाहरण क्रमांक 2. गिरिजाला 1400 पुस्तके भरण्यासाठी 35 खोकी लागली. प्रत्येक खोक्यातील पुस्तकांची संख्या समान आहे, तर त्या प्रत्येक खोक्यात तिने किती पुस्तके भरली? पहा, एकूण पुस्तकांची संख्या दिलेली 1400 आणि ते पुस्तके भरण्यासाठी 35 खोकी लागली. याचा अर्थ 1400 पुस्तके 35 खोक्यामध्ये भरण्यात आली. पुढे काय सांगितलेले? प्रत्येक खोक्यातील पुस्तकांची संख्या समान आहे, म्हणजे पहिल्या खोक्यामध्ये जेवढे पुस्तक आहेत तेवढेच प्रत्येक खोक्यामध्ये आहेत. तर प्रत्येक खोक्यात तिने किती पुस्तके भरली? तर आपण या ठिकाणी काय करणार आहोत? एकूण पुस्तकांची संख्या लिहिली 1400. आता 1400 पुस्तका 35 खोक्यामध्ये भरली, म्हणून याचे समान 35 भाग करूया. भागिले काय केलं? 35 केलं. 35 ने आपण 140ला भागूया. सुरुवातीला 1ला, नंतर 4ला, असं भागण्याऐवजी आपण काय करूया? 35च्या पाढ्यानं 140ला म्हणजे 3 अंकाला या ठिकाणी भागणार आहोत. 35च्या पाड्यामध्ये 140 आहेत, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. 35 चौक 140, म्हणून या ठिकाणी आपण
4चा भाग घालूया. 35 चौक 140. 140 मधून 140 गेले, या ठिकाणी 0 राहिले. वरचा अंक खाली येतो, वरचा 0 खाली घेतला. आता 35ने या 0ला भागायचंय, म्हणून पाडा जो आहे आपण तो 0 पर्यंत म्हटला. 35 0 0, 0 मधून 0 गेले, 0 राहिले. वरून घेण्यासाठी अंक आता या ठिकाणी नाही, म्हणजे आपला भागाकार या ठिकाणी संपलेला आहे. पहा, 1400 पुस्तके भरण्यासाठी 35 खोकी लागली, तर प्रत्येक खोक्यामध्ये किती पुस्तके भरण्यात आली, तर प्रत्येक खोक्यामध्ये 40 पुस्तके भरण्यात आली. उदाहरण क्रमांक 3. सहलीसाठी प्रत्येकाने 65 रुपये वर्गणी दिली. एकूण 2925 रुपये जमले तर किती जणांनी वर्गणी दिली? या ठिकाणी एकूण जमा झालेली रक्कम आहे 2925 रुपये आणि प्रत्येक विद्यार्थ्याने 65 रुपये वर्गणी दिलेली आहे. आणि आपणास विचारण्यात आलेलं आहे की एकूण किती विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी वर्गणी दिलेली आहे. आपण काय केलं यासाठी? एकूण जमा झालेली रक्कम आहे 2925 रुपये, प्रत्येकाने दिलेली रक्कम 65 रुपये आहे, म्हणून आपण 65 रुपयाचे भाग करूया. 65ने 2ला भागण्याऐवजी आपण काय करूया? 65ने 292ला या ठिकाणी भागणार आहोत, जेणेकरून आपला भागाकार या ठिकाणी कमी वेळेत संपेल. आता पहा, 65च्या पाड्यामध्ये 292 आहे का? तर आपण या ठिकाणी 65चा पाडा तयार करून घेतलेला आहे. 65च्या पाड्यामध्ये 292 नाही, मग त्यापेक्षा लहान अंक 260 आहे. त्यासाठी 65ला कितीनं आपणास 65ने भागत असताना तो पाडा कितीपर्यंत म्हणायचे? तर 4 पर्यंत म्हणायचे. 65चा पाडा 4 पर्यंत म्हटला तर गुणाकाराला 260, म्हणून या ठिकाणी 260 लिहिलं. आपण 65 चौक 260 केलं. 292 मधून आता 260 आपण वजा करूया. 2 मधून 0 गेले, 2 राहिले. 9 मधून 6 गेले तर 3 राहतील आणि 2 मधून 2 गेले, 0 राहिले. आपण वजाबाकी केल्यानंतर वरचा अंक खाली घेतो, तर वरचा अंक 5 तो खाली आला. संख्या तयार झाली 325. 65च्या पाड्यामध्ये 325 आहे. पहा, 65 पंचे 325, म्हणून आपण या ठिकाणी 5चा भाग घालूया. 65 पंचे 325, 325 मधून 325 वजा केले, या ठिकाणी बाकी 0 राहिली. वरून घ्यायला अंक नाही. तर पहा, 2925 रुपयाचे आपण 65 रुपयाचे भाग केले तर एकूण 45 भाग झाले. याचा अर्थ एकूण त्या सहलीसाठी जे जाणारे विद्यार्थी आहेत त्यांनी जमा केलेली जी वर्गणी आहे ते 45 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी वर्गणी जमा केलेली आहे. आणि या सराव संचातील शेवटचं उदाहरण, कोणत्या संख्येला 56 ने गुणल्यास गुणाकार 9688 येतो? पहा, पण गणित वाचल्यानंतर आपणास वाटते गणित गुणाकारावर आधारित आहे. तर पहा, या ठिकाणी आपणास भागाकाराची क्रिया करायची आहे. गणित काय दिलेलं आहे? कोणत्या संख्येला, म्हणजे ती संख्या आपणास माहिती नाही, कोणत्या संख्येला 56 ने गुणल्यास गुणाकार 9688 येईल. तर आपण काय करणार आहोत? या ठिकाणी 9688 ला 56 ने भागणार आहोत. 9688 ला 56 ने भागल्यानंतर जे उत्तर येईल त्या उत्तराचा आणि हा भाजकाचा जो गुणाकार आहे तो गुणाकार 9688 येतो. तर आता 56 ने आपण सुरुवातीला 96 ला भागूया. 56च्या पाड्यामध्ये 96 नाही. 56 1 56, 56 2 112, 112 मोठं होईल, म्हणून भाग 1चा घालूया. 56 1 56, 96 मधून 56 वजा करूया. 6 मधून 6 गेले 0, 9 मधून 5 गेले 4 राहिले. वरून घेतला 8, 408 संख्या तयार झाली. आता 56चा पाडा आपण 7 पर्यंत तयार केलेला आहे, तर 392 आलं. पाडा आपण 1 न पुढे वाढवूया. 56 गुणिले 8 करूया. 8 संग 48 ला 8, हातचे आले 4, 8 पंचे 40 आणि 4 44. तर पहा, 56च्या पाड्यामध्ये 408 नाही, तर जवळचा अंक 392 आहे. त्यासाठी भाग 7चा घालावा लागेल. 56 सत्ते 392. 908 मधून 392 वजा करूया. 8 मधून 2 वजा केले, 6 राहिले. शून्यातून 9 जाणार नाहीत. बाजूचा अंक घेतला, 10 झाले. 10 मधून 9 गेला 1, इतर राहिले 3, 3 मधून 3 गेले 0 राहिले. वजाबाकी केलं, परत वरचा अंक खाली घेतला, संख्या तयार झाली 168. पहा, 56च्या पाड्यामध्ये 168 आहे. 56चा पाडा 3 पर्यंत म्हणावा लागतो, म्हणून या ठिकाणी 3चा भाग दिला. 56 त्रिक 168. 168 मधून 168 केले, 0 राहिले. तर कोणत्या संख्येला 56 ने गुणल्यास, म्हणजे 173 ला जर आपण 56 ने गुणलं तर गुणाकार
9688 येतो. तर अशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये आपण गुणाकार व भागाकार या घटकातील उदाहरण संग्रह 15चा अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.